प्रिन्सिपल आसा पळय गव्हर्मेंट पॉलिटेक्निक आसा, PWD ची जी एग्जाम कंडक्ट केल्ली ती गोवा इंजिनियरिंग कॉलेजान केल्ली. गोवा इंजिनियरिंग कॉलेज रिफ्यूज टू डू एनी मॅनिप्युलेशन्स आनी त्या खातीर करेक्शन गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजा कडेन धाडले. ताजो जो प्रिन्सिपल आसा LR फेर्नांडीस आनी कांबळी म्हणून लेक्चरर आसा, ह्या दोगांयनी मेळून थंय जे मॅनिप्युलेशन चलयलां, पेपर करेक्शन चलयलां, it is either the OSDs or aides of ministers who are visiting government polytechnic and manipulating records, or it is this Mr. LR Fernandez and Kamli who on their own must have made about 50-60 crores of rupees in this whole transaction of manipulation of government jobs and correction of papers. There is not a single seat on merits which has come up. जे 316 PWD जाल्यात अपॉइंटमेंट्स ते सगळे गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजांतल्यान मॅनिप्युलेशन जालां. ओम प्रकाश चौटालाक जसो जेलीन धाडिल्लो तसो म्हाका दिसता आमच्या सरकाराक सगळ्यांक जेलीन धाडपाचो टायम आयिल्लो आसा. GPSCतल्यान एग्जाम कित्याक कंडक्ट करना हाजेर आज कोणूच उत्तर दिवंक शकना. सरकार फक्त मूग गिळून गप बसल्या. स्टाफ सिलेक्शन कमिशन जे आसा, it is as good as redundant. I don't have any information, neither government is providing any information as to why the recruitment process is not conducted through staff selection commission. Goa Board of Secondary and Higher Secondary Education hankay tani guntल्यात या corruption manipulation of appointment letters, exams, blank papers तपासतात, ब्लँक पेपर फिल करतात. फूड अँड ड्रग्सान ब्लँक पेपर फिल केल्यात. फेल्ड पर्सन्स हॅव बीन गिवन अपॉइंटमेंट. सगळ्यांत व्हडलो स्कॅम PWD, फूड अँड ड्रग्स. वायल्स अपॉइंटिंग PSIs आणि पोलीस कॉन्स्टेबल्स जे आज फ्रंट 2 levels फुडें पावले आफ्टर फिजिकल एक्झामिनेशन, त्यांच्या हायटीन मॅनिप्युलेशन जाला. देर आर लॉट ऑफ पीपल, लॉट ऑफ पर्सन. ऑफकोर्स एव्हरीथिंग इज नॉट ऑन मॅरिट्स, एव्हरीथिंग इज मॅनिप्युलेटेड. जॉब्स वाटून दिल्ले आसा. हायट कमी आशिल्ल्या लोकांकूय 3rd स्टेजीर पावयल्यात. कालिया गांवकर म्हणून एक आसा मनीस, GMC अटॅच, 31/12/2020 रिटायर जाल्या. तिका आणि डायरेक्टर दत्ताराम सरदेसाय आणि खुद्द हेल्थ मिनिस्टर यात्री निवास आसा GMCच्या कुशीक, थंय बसून मॅनिप्युलेशन करतात. They have been hired to do this manipulation. There is no appointment from the government for extending Kalia Gaonkar's appointment. Absolute hardcore manipulation चल्ला. Entire recruitment process जो GMC चल्ला, that is fraud. ECG टॅक म्हणून जो वैकुंठ म्हणटा ताका हायर केला, ताजी रिलेशनशीप सरकारान तपासची कालिया गांवकारा कडेन आनी ताका अपॉइंटमेंट कसो केला तेय तपासचे. पेन्सिलान पेपर करेक्ट चालू आसा. जी फ्रंट पेज आसता ती फ्रंट पेज फक्त फिलअप जाल्ली आसता, ब्लँक पेपर आसता, और फाटले पेजीस चेंज करतात आनी हें मॅनिप्युलेशन चालू आसा. PWD and across all government departments. There are 2 teams which are doing this completely, correcting, manipulating entire list which is there. So आज एकूय जॉब असो ना गोंयान जो मॅरिटाचेर दिल्लो गेला. जेन्ना बाबूश मोन्सेरातान स्वता हो प्रश्न उपस्थित केलो आनी तुमी स्वता जेन्ना जर्नलिस्ट भावांनी हो प्रश्नाचे उत्तर विचारले की हे कितें काय म्हणून CM सराक, तेन्ना CM म्हणपाले हा पळयता. I call upon the government that consider my first PC and this press conference as the first information and conduct immediate raid now itself. You have the powers to do it on all these places which I have said. Collect all the information. आणि जर दम ना जाल्यार मान्य करात लोकांकडे वचून की आम्ही हे करूंक शकना म्हणून. As a citizen of Goa, as a Goan who is concerned for आमचे तरणाट्यांच्या नशिबाक आमच्या फुडारा कडेन तुम्ही खेळू नाका.
I call upon the government to immediately, within 24 hours, appoint a retired High Court judge to hold a judicial probe into these manipulations which are there, or admit that as a chief minister, as a government, you are part of these manipulations, that you are playing with the people of Goa. You are playing with the future of youth of Goa. आणि हे जर 24 वरां भितर जालें ना, आनी जर तुम्ही एसीबीची रेड केली ना, आनी हे सगळे जर तुम्ही घेतले ना, जाल्यार तुमकां एक गजाल लक्षात घेवपाक जाय, आमचे कडेन प्रूफ येत आसा, खुबश्या जाग्यांचेर सीसीटीव्ही आसा, कोण कोण खंय खंय वताले त्यो सीसीटीव्ही तुमच्यो तुम्ही तपासच्यो. आमचे कडेन मागचे न्ही ताजो रेकॉर्ड्स, आमचे कडेन येत आसा रेकॉर्ड्स, पण सरकारान खुद्द एक FIR इमिजिएटली लॉन्च करून जर गव्हर्मेंट पॉलिटेक्निक, यात्री निवास, GMCचे सीसीटीव्ही कॅमेराज आणि बाकीचे जर सगळे पळयत जाल्यार हे सगळे समोर येतले. आणि ते जर तुम्ही करूंक शकना जाल्यार मान्य करा की तुम्ही एकदम करप्ट आसा. 24 वरां भितर जर ज्युडिशियल पर्सन अपॉइंट करना इन्क्वायर करपाक, जाल्यार आफ्टर 24 hours as a concerned citizen of Goa, I will approach the Honorable High Court. कारण त्याशिवाय दुसरो आमच्याकडे पर्याय ना. Papers after papers, these have come from people who are concerned, people who are part of the system, who cannot see this happening within their departments also. फेल जाल्ल्या मनशांक अपॉइंटमेंट लेटर्स गेल्या, विदाउट इंटरव्यू आन्सर करनासतना अपॉइंटमेंट लेटर्स गेल्या, आणि एक रिक्रुटमेंट प्रोसेसाच्या नावार सरकारान भुरग्यांच्या नशिबाकडे, भुरग्यांच्या फुडाराकडे खेळ चलयला. तो बंद करचो, मॅनिप्युलेशन बंद करचे, आणि इमिजिएटली ज्युडिशियल प्रोब सुरवात करची. आणि जालें ना जाल्यार एक गोष्ट गोंयच्या प्रत्येक मनशान समजुपाक जाय की हो सरकार करप्ट आसा. ताजे विशीं एक्चुअली दुमत ना, लोकांक आज कळून चुकला, पण लज नाशिल्लो सरकार अशें म्हाका म्हणून दिसता. कितें आसा जाल्यार सांग. 24 वरां भितर एक्ट करिना जाल्यार तुवें हायकोर्टाक अप्रोच जाता. येस, आय ऑलरेडी स्टार्टेड. प्रूफ आफ्टर प्रूफ. आनी कितलो प्रूफ दिवपाचो रे? सरकाराक जर दोळे उगडना जाल्यार तांकां काडयो लावच्यो पडटल्यो अश्यो उगड्यो करून, की हे पळयात म्हणून. तुमच्या समोर मॅनिप्युलेशन चल्लां. सीसीटीव्ही कॅमेरा चॅक करा, कोण वता कोण वता. HM हॅज टू विजिट यात्री निवास. Answer this question. If you have to answer this question, I think government should answer this question. Make this question. ये गांवकार म्हणतात ती आज थंय कितें करता रिटायर जाले आसतना? On what basis is she working there today? पेपर कशें कलेक्शन चल्ल्या? 1 तारीख फाटले सोडून दी. 1 डिसेंबर टू 15 डिसेंबर, आयज 13 डिसेंबर आयज पर्यंतचे सगळे पेपर ताब्यात घेयात आणि चॅक करात. ताच्या पयलीं तांणी सिस्टमॅटीक मॅनिप्युलेशन केल्या. पण आज जी घाई गडबडीन जी 1 तारीख ते 13 तारखेची अपॉइंटमेंट लेटर्स इश्यू जाल्ली आसा, हांव 100% गॅरंटी दिवन सांगता की त्या प्रत्येक पेपरान मॅनिप्युलेशन जालां. नॉट अ सिंगल इंडिव्हिज्युअल हॅज बीन अपॉइंटेड ऑन मेरिट लिस्ट. मॅनिप्युलेशन चलता. इफ अ पर्सन हू इज ऑन मेरिट, 100रांतले जर ताका 75-76 मार्क पडल्या जाल्यार जो मॅनिप्युलेटेड आसा पळय, ताका अपॉइंटमेंट दिवंक जाय, ताका 75 वयर व्हरतात. आणि त्या खातीर कांय मंत्र्यांच्या PAंक आनी तांच्या लागच्या मनशांक 100% मार्क पडल्या. That is the reason, because there were some who were there at 94-95 on merits. तांकां डावलून 100% मार्क्स जे केल्यात पळय, ही सगळी फटिंगपण आसा, मॅनिप्युलेशन आसा. आणि स्पेसिफिकली फ्रॉम 1 डिसेंबर घाई गडबडीन जे हे सगळ्यांक बसोवन करून घेतला. गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजांक तांणी गुंतून घेतल्या करप्ट प्रॅक्टिसांत. हे सगळे जे चालू आसा, जे इंटरव्यूज घेना, कॉन्ट्रॅक्टाचेर आसा, पॅन्डेमिका टायमार जांकां घेतिल्ले टेम्पररी म्हणून, जाणी आपले काम केले with very sincerity for the entire pandemic, when others were refusing to come and treat the patients. At that point of time they were there. तांकां घेनासतना तुम्ही वेगळ्या लोकांक घेता. आज 9-10 वर्सां कॉन्ट्रॅक्टाचे डॉक्टर आसा विथ हेल्थ डिपार्टमेंट. वॉट इज द स्टेटस ऑफ देम? तांचे सादी इन्क्रिमेंटाची फायल 1 वर्स जाली पेंडिंग आसा भितर. खबर ना हे सरकाराक? तांकां 5,000, 10,000, 15,000 इन्क्रिमेंट जर तुम्ही दिवंक शकना जाल्यार एक खंयच्यान अपॉइंटमेंट लेटर्स करता तुम्ही? नो डॉक्टर्स आसा 9 years or 9 or 12 डॉक्टर्स, 9 years 10 years दे आर ऑन कॉन्ट्रॅक्ट. जेन्ना बॉन्ड डॉक्टराक तुम्ही 60,000 दिता जाल्यार तांकां 50,000 कशें दिता? सो दीज आर ऑल मॅनिप्युलेशन. दीस इज ओनली बिकॉज आफ्टर अनदर इयर तांचे एक्सटेंड करतले आणि से दॅट देन वील अपॉइंट न्यू डॉक्टर्स ब्रायब घेवन.
दिस इज हाव दिस इज वॉट इज फंक्शनिंग. आणि तांकां जो घरचो आहेर जो बाबूश मनसरान दिला दॅट इज द परफेक्ट सोल्युशन. दॅट्स अ वे इट शूड बी. आय थिंक ऑल शूड कम आउट इन ओपन. बट तांचो इंटरेस्ट पर्सनल आसता. थंय कितें आसा म्हाका दिवना म्हणून आमी बोवाळ घालता. मॅरीट म्हणटा ते खंय. गोंयच्या भुरग्यांनी वचपाचें खंय मॅरिटाचेर. आज आमी जेन्ना डोर टू डोर लोकां कडेन वता तेन्ना प्रत्येकाचो एकूच आसता जॉब कितें मेळटलो. दॅट मिन्स द एंटायर गोवा, द होल ऑफ गोवा इज अंडर प्रेशर. तांकां जॉब्स ना आनी हे मॅनिप्युलेशन चल्ल्या. रायट फ्रॉम पुलीस कॉन्स्टेबल भरती, PSI भरती टू एवरी डिपार्टमेंट दॅट इज देयर, दे आर मॅनिप्युलेटिंग दिस. This is not done and it should stop somewhere. And if the judicial inquiry is not ordered, they accept that they are indulging in these corrupt practices, and then we will have to be forced to go to the courts to seek judicial inquiry in the matter, because हे जे records आताच कलेक्ट करा. जर सरकाराक दम आसा जाल्यार म्हाका एक गोष्ट सांगपाक जाय सरकाराक, पेपर्स आत्ता हाडून घेयात पुरो. Send ACB people to these departments and get those papers in front of you. Let us see how they are being manipulated. ना जाल्यार फाल्यां आनीक 48 वरां भितर ते मॅनिप्युलेशन करपाक लागतले. पूण चोर तो चोर आसता, कितें तरी सोडटलो. आनी तांणी सोडिल्ले जे आसा पळय ते आमकां मेळ्ळा. लज आसा जाल्यार सरकारान ह्या बद्दल पावलां घेवची. यात्री निवासाक मॅनिप्युलेशन जाता हय. म्हणल्यार कोणाच्या मार्गदर्शनाखाली जाता अशें? सरकारचें मार्गदर्शन असल्या शिवाय कशें जावचें ना. कोण जबाबदार? हेल्थ मिनिस्टर कितले फावटी थंय वता पळय ते सरकाराक जर खबर ना जाल्यार सरकार रिजायन जावन घरा बसचें. ताचे डिपार्टमेंट फेल जाला. क्रायम ब्रांचाक तांणी जर यूज करपाचो जाल्यार प्रत्येक गोष्टीक तांणी तसो यूज करचो. लोकांचेर ऑपोजिशनाचेर क्रायम ब्रांचाक लोकांक धाडून तांचे वेगवेगळे कितें सोदून काडच्या पेक्षा ह्या बऱ्या गोष्टीक लावचे, तांकां थंय धाडचे, ACBक थंय धाडचे. आतांच वरभरा भितर धाडल्यार कळटलें. नाजाल्यार वरभरा भितर तुमी भायर रावा, थंयच्यान कितली तुमकां फाटीं फुडें कितें जाता तें कळपाक लागतलें. तुम्ही आता एक हायकोर्टान अप्रोच म्हणटा ते खंयच्या रिलेटेड खंयच्या डिपार्टमेंट? ऑल डिपार्टमेंट. मॅनिप्युलेशन इज अक्रॉस ऑल डिपार्टमेंट. फक्त वाटून दिल्ले आसा मिनिस्टरांक, तांचे OSDंक आनी कोणाक वोटर्सांक फूल पोस्टूच वाटून दिल्या. मॅरीट म्हणटा ताजेर थारोच ना गोंयांत. merit, there is no merit for, and not a single person has been given on merits. I can vouch for it and I can state it. आणि जे मेरिटाचेर वयर येतात तांकां बाबड्यांक थंय दवरता आनी तांच्या फुडें घालता, कारण तो मॅनिप्युलेट करूं शकना. दे आर डुईंग वन मोर थिंग. पीपल वर ऑन मेरिट्स एक टीक मार्क केल्लो आसा, ताच्या फुड्यान दुसरो टीक मार्क करता, सो दॅट द आन्सर बिकम्स इनवॅलिड. कितें चलयला रे? हे पेपर्स चेक करून हाडात. इंक विल डिफर, पेन विल डिफर, एव्हरीथिंग विल डिफर. इट्स अ कंप्लीट केस ऑफ फ्रॉड. These jobs are complete case of fraud, and with conviction I am saying this, and with anger I am saying this. Please, youth of Goa should come together and fight against this. It's high time. Complete manipulation, absolute manipulation. आणि त्याच्याबद्दल दुसरे मत ना, दुसरो विषय ना, दुसरे वर्ड्स ना दिवपाक माझ्याकडे. तुम्ही ठामपणे म्हणतात तुमच्याकडे किती एव्हिडन्स मेळ्ळा? लोक एव्हिडन्स सरकाराक आमी दिवप रे एव्हिडन्स. लोक आमकां हाडून दिता पळय, हे सगळे लोक हाडून दिता. जे डिपार्टमेंटांत लोक आसा ते सुद्दां हाडून दिता. तांकां पळोवपाक जायना हे जे गोंयच्या भुरग्यांकडे खेळ चल्ला तो, तेन्ना तांकां ते चूप करतले, ओगी उडयतले, तेच करत आसता. कांय न्ही जाल्यार तांचेर रेड करप, मजुरी जावंक शकता आनी फुडल्या 10 दिसां भितर. कित्याक तोंड उगडपी आनी कोण ना. इवन दो वी आर नॉट पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट इन एनी फॉर्म, इन ऑपोजिशन ऑल्सो वी हॅव रेज्ड इश्यू टायम एंड अगेन. आणि ताजे खातीर आज चालले आसतले ऑफकोर्स मीम्स येते ते, ताजे बद्दल काय येना आनी आमी कोणाकी भिनाय त्या गोष्टीक. पण हो एव्हिडन्स आमी दिवप न्ही. I am saying as a lawyer, I have given this information to all of you. It has reached to ACB, it has reached to Chief Minister, it has reached Home Minister. Home Minister is also a Chief Minister. You have a right, you have a duty towards Goans to register an FIR and probe this. Kidak karana? Or appoint a retired High Court judge and ask for checking all these papers. We will give all the assistance to the judge, retired High Court judge. And तेच करूंक शकता आनी कोणूच हे करूंक शकना, कारण they manipulate. The police will be manipulated, everything will be manipulated, and ते हात वर करून सांगतले कांयच ना म्हणून. So you require a judicial probe into this matter, and it has to be done, or appointment has to be done within 24 hours. Or else I assume, and I know this corrupt government is corrupt, but they will take a stamp on themselves that they are manipulating this. ना जाल्यार ही फटिंगपणां उघड जातली. ट्राय करतले जॉब्स कितें आहा न्ही पळय कशा दोन गजाली आसा. जो आसा ज्युडिशियल प्रोसेस आसा दॅट वील टेक इट्स ओन कोर्स. वी फायल इट इज फॉर द हायकोर्ट टू डिसायड वॉट एव्हर दॅट नीड्स टू बी डन. पूण एक सरकाराची जबाबदारी आसा रे गोंयच्या तरणाट्यां कडेन, गोंयच्या लोकां कडेन, की लज आसा जाल्यार मातशें तरी कितें सारकें करात. 10% 20% खंय करता ती फटिंगपणां करप, 100% फटिंगपणां. एक लेवल आसता लज नासपाचो. जी उतरां परत परत लज नाशिल्ली म्हणून येता, कारण विचारल्यार सुद्दां घरचे लोक तुमकां सांगता की तुमी फटिंगपणां केल्या, ताजेर तुमचे कडेन उत्तर ना. तो म्हणटा ताणें आपल्याक जॉब अप्लाय करपाक लायिल्ले म्हणून. कितें आन्सर आहे? म्हणजे तूच सांगता सगळीच फटिंगपणां म्हणून.
म्हणून आपण म्हणजे दॅट मीन्स यू आर मॅनिप्युलेटिंग. पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हणटा बाबूशान आपल्याक मागिल्ले कोणाचे ते जावना म्हणून बोळ घालता म्हणून. तुम्ही कोण ते डिसायड करपाक जॉबा दिवपाची का ना ती. इट हॅज टू गो ऑन मॅरिट्स. एज अ मिनिस्टर यू आर पब्लीक सर्वंट. It is your job, it is your duty to hold proper examination and give jobs on merit. सरकार जॉब कोण दिवपाक? सरकार जॉब्स क्रिएट करता. जॉब्स मेळप इज ऑन मेरिट्स अँड दॅट हॅज टू हॅपन ऑन मेरिट्स. आज मेरिट्स खंय उरला? गोंयकारांक मेरिट्स दाखयला कितें तरी तुमी? फटींगपणां खंयची? पूण तुम्ही आयज म्हणटा पळया की इवन मिनिस्टरान म्हणलें की ते मेरिट्साचेर मेळटा म्हणलें की आपूण इंटरफियर जायना म्हणून. पूण चडशे जेन्ना मिटिंग्स आसता खंय तेंचे कॉन्स्टिट्युएन्सी मिटिंग आसता तेन्ना डायरेक्टली जो उमेदवार आहा तो सांगता की आपूण इतल्या लोकांक कामाक लायले नाल्यार आपूण इतल्या लोकांक कामाक लायले. ह्या गजाली कडेन कशें पळयता तुमी? दॅट इज वॉट. आरे काय गजाली स्टेट असता काय इम्प्लायड असता. आज जेन्ना मिनिस्टर आज तांचे ते चॅक्स असता गव्हर्नमेंटाचे येवपाचे सुद्धा पळय ते तांकां तांच्या अकाउंटान वचपाक जाय. आज सभा घेतल्यो जाता आनी थंय ते चॅक्स दिता. कित्याक हे? ताजे पयशे न्ही ते, तो आपल्या बोल्सांतलो दिना. कालच्यो सभा तुमी पळयल्यो लोकांक जे आधार दिल्या पळय ते थंय मिटिंगान कित्याक दिवप? इट हॅज टू गो टू देअर अकाउंट और इट हॅज टू बी गोईंग थ्रू अ प्रॉपर चॅनल. मिनिस्टराचे पयशे न्ही ते, तो मिनिस्टर लोकांक हाडून थंय दिता ते. सिमिलरली वेन आय सेड हांव इतल्या लोकांक जॉब दिला, जॉब दिवपाची तुमची जबाबदारी न्ही. जॉब तुम्ही क्रिएट करपाक जाय. जॉब हॅज टू बी गिवन ऑन मेरिट्स. जॉब हॅज टू बी गॉट ऑन मेरिट्स. जेन्ना मिनिस्टर सांगता की आय हॅव गिवन दीज मेनी जॉब्स, ही इज करप्ट मिनिस्टर. ही हॅज गिवन द जॉब्स बिकॉज ही हॅज रिसिव्ड. प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट जो आसा पळय तो म्हणटा इन एनी फॉर्म ब्रायबिंग इज एन ऑफेन्स. इट कॅन बी अ डायरेक्ट फॉर्म. पयशे घेनासतना दिले पूण फावर म्हणून केलो तुवें जाल्यार इट इज अनदर फॉर्म ऑफ ब्रायब. सो दे शूड बी ऑल चार्ज अंडर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट. जो म्हणटा हो स्टेटमेंट करता तेन्ना हे गजाली फटींगपणाच्यो बंद जावपाक जाय. येस. फाल्यां जर हे स्क्रॅप केले जाल्यार जनतेने आपले 30,000 30,000 35,000 30 लाख 35 लाख 5 लाखा सकयल रेटी ना रे कसल्योच. ते जे मनीस करप्ट प्रॅक्टिसान हे पयशे दिवन फुडें सरले तांचे जर पयशे वता जाल्यार तांचे पाप. इट इज नॉट एनीबडीज फॉल्ट. ॲटलीस्ट अ डिझर्विंग कॅन्डिडेट वील गेट अ जॉब. 30 लाख 35 लाख दिवन जर तुम्ही जॉबा घेतल्या देन यू आर कॉलिंग फॉर करप्शन. हाऊ विल दे रिकवर दॅट मनी? 35-40,000 पगार मरे 10 वर्सां फुकट काम केल्ल्या भशेन जाले. चोरूंक शिकयतात तुम्ही लोकांक. चोरूंक शिकयतात. कसले कंपल्शन? Unemployment, if you can afford to pay 35 lakhs, use that for the right purpose, start some business and start self-employment. That's what government is saying नी. आम्ही फेल म्हणून एक्सेप्ट करू नी and say that you I'll start रस्त्यार बसून वडापाव विक पूण ते 35 लाख दिवन जर जॉब घेतला जाल्यार ते 35 लाख रिकवर करपाक तूं सदांच मनशांक चोरतलो. एक गोष्ट लक्षात दवर. जो PSI जातलो 25 लाख 30 लाख दिवन तो फाल्यां रस्त्यार गाडयो वाडयतलो, चोरांक सोडटलो पयशे घेवन. ही गोष्ट लक्षात दवर आनी त्या खातीर करप्ट जाता. जर तांचो पगार वाडयलो, जर तांकां नॉर्मल जॉब दिले, दे बाय दे हॅव टू रॉब. You are teaching them to rob because you are telling them pay and join. So corruption starts right at the appointment stage and that is what is happening. आज हे सगळे पैसे देऊन दिल्ले जॉब करप्शन सुरू जातल्यान तशेंच उरतले. We are against corruption. We are going to fight corruption and I think that is the way forward for Goa. Yes. Thank you. Thank you.